सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मलमलूरचे तालसवाडा आणि रमथन जवळील हॉटेलजवळ सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपावर काल मुंबई दक्षता पथक, स्थानिक महसूल आणि पोलीस विभागाने छापा मारत संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 41,000 लिटर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव्य आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 पंपाला सील लावण्यात आला असून जागा मालकासह इतर 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मलकापूर तालुक्यात दिवसाढवळे परवानगी नसताना पंप थाटून त्यातून बायोडिझेल विक्री करण्यात येत होती। हा प्रकार अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरू होता। याची माहिती स्थानिक प्रशासनासह मुंबई दक्षता पथकाला मिळाली होती। यावरून त्यांनी ही कारवाई केली आहे। दिनांक 27/1/2025 रोजी माननीय नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख श्री सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक श्री गणेश बेनाळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पुरवठा विभाग बुलढाणा यांच्या उपस्थितीमध्ये 2 पथक तयार करण्यात आली। सदर पथकास मलकापूर तालुक्यातील ताळसगाव व रंधमजवळच्या एकता हॉटेलजवळ डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाची अवैधरित्या विक्री होत असल्याचे गुप्त माहिती मिळाली। गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने एक पथक हे ताळसगाव व दुसरे पथक हे रंधमजवळच्या एकता हॉटेलजवळ गेले। दोन्ही ठिकाणी सदर पथकास पेट्रोलियम सदृश्य इंधनाची अवैधरित्या विक्री व साठवणूक होत असल्याचे आढळून आले। त्यामुळे सदर विक्री व साठवणूक हे 2 टँकरमधून होत असल्याचे निदर्शन आले। सदर इंधन हे अवैधरित्या विक्री होत असल्यामुळे सदर टँकर हे जप्त करून पोलीस स्टेशन MIDC मलकापूर यांच्या ताब्यात देण्यात आले व सदर इंधनाची ही साठवणूक अवैधरित्या होत असल्यामुळे 14 व्यक्तींवरती FIR करण्यात आले आहे। 14 व्यक्तीपैकी 4 व्यक्ती या सध्या अटकेमध्ये आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये अशा अवैधरित्या बायोडिझेल किंवा डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची विक्री होणार नाही यासाठी भविष्यामध्ये सुद्धा अशा कारवाया कंटिन्यू सुरू राहतील। सिटी न्यूज बुलढाणा।